राजकारणात काहीही होऊ शकतं. नागपुरातील मुलाखती फडणवीसांचं वक्तव्य. ज्यांना जायचंय त्यांनी जावं, कुणाला थांबवणार नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसल्याचंही विधान. विधानसभेतील दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीत संशय कल्लोळ. जागा वाटपात वेळ घालवणं षडयंत्र होतं का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. नाना पटोले आणि संजय राऊतांकडे दाखवलं बोट. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध. संजय काका पाटील, हर्षवर्धन पाटील, समरजित सिंग घाटगे, बाळ माने, राजन तेली भाजपत परतण्याच्या चर्चा. चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर समोर मोदींच्या विधानाची चर्चा. टोरेस विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड. गर्दी वाढल्यानं ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा पोलिसांकडून सल्ला. तर घोटाळ्यामागे युक्रेनमधील माफिया. सीए अभिषेक गुप्ताचा मुंबई हायकोर्टात खुलासा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान. विकास कामाला आम्ही कात्री लावू, पण योजना बंद पाडणार नाही. लाडक्या बहिणी आम्हाला पुन्हा सत्ता देतील, हसन मुश्रीफांचं वक्तव्य. नाशिकच्या सेंट्रल किचनमधून आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवणाचा पुरवठा. आमदार हिरामण खोसकरांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. राज्यात लवकरच दारूचे दर वाढण्याची शक्यता. महसूल वाढीसाठी सरकार दारूवरील कर वाढवण्याची शक्यता.